सोलापूरला येण्याचं कारण हे आहे की आमचे जे अध्यक्ष आहे फारुख शाब्दी साहेब, त्यांनी जे दुर्दैवी घटना घडली होती ज्याच्यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झालेला होता, ते पाहणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये काय काय आपली पार्टीची तयारी काय आहे हे सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही फिरत आहे, असेसमेंट घेत आहे की कशा करायचं, काय करायचं. हे सगळे निर्णय जे असतील ते पार्टीचे जे इकडचे आमचे प्रमुख आहे तेच घेतील. पण एक ओव्हरऑल पिक्चर घेण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरत आहे, यासाठी आलेलो आहे. आता आल्यावर मी ते फॅक्टरीकडे गेलो होतो आणि याच्यापेक्षा काय वाईट असू शकतो की 8 लोकांचा जीव जे गेलेला आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकाच्या भोंगळ कारभारामुळे हे सगळं झालेलं आहे. फायर ब्रिगेडचे काही SOPs असतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात की एकदा कॉल आल्यानंतर किती वेळामध्ये आपण तिथे पोचायला पाहिजे होतो. सगळं गाडीमध्ये पाणी जे आहे ते भरलेले असायला पाहिजे, हे नियम आहे. आणि सगळं जे स्टाफ आहे ते तिथेच फायर ब्रिगेड स्टेशनमध्येच राहण्याची हे एक रूल आहे. पण अनेक शहरामध्ये आपण बघतो आणि तशी तक्रार इथे पण झालेली आहे की फोन केल्यानंतर खूप उशिराने गाडी आली तर मग त्याच्यामध्ये पाणी नाही होता. आणि याच्यापेक्षा काय वाईट असू शकतो की जे लोक मेलेले आहेत त्यांच्यावरच आपण गुन्हा दाखल केलेला आहे. मला सांगण्यात आलेलं आहे की MIDCमध्ये खूप सारे म्हणजे इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स आणि इल्लीगल जे बिझनेसेस फ्लरिश होत आहे. तर बहुतेक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हफ्ता मिळत असेल म्हणून ते त्यांच्यावर कारवाई करत नाही आहे किंवा वाट बघत आहे की अजून काही लोक मेले तर त्याच्यानंतर मेल्यानंतर त्यांच्यावर आपण FIR रजिस्टर करू, मग काहीही होणार नाही. तर मी जिल्हा प्रशासन असू द्या किंवा पोलीस डिपार्टमेंट किंवा महानगरपालिका, माझी मागणी या शहरवासियांच्या वतीने हे आहे की आपण जे अधिकारी जे कर्मचारी त्यांनी निष्काळजीपणा दाखवले, ज्याच्यामुळे 8 लोकांचा आणि त्याच्यामध्ये खूप लहानसा एक छोटासा मुलगा, त्याची फोटो बघून म्हटलं कुणालाही हे वाईट वाटणार की असा प्रयत्न केले असते तर नक्की मला असं वाटतं की टाईमली हेल्प मिळाली असती तर बहुतेक त्यांचा जीव वाचला असता. आता आपण त्यांच्यावर कारवाई केली नाही तर बहुतेक जे दुसरे कर्मचारी आहे त्यांची हिंमत वाढते आणि त्यांना असं वाटतं की आता इतकं होऊनसुद्धा आमच्यावर कशी प्रकारची कारवाई झालेली नाही आहे. मग माझी अपेक्षा हेच आहे की जिल्हा प्रशासनाने माणुसकीच्या दृष्टीने नियम सगळं सोडलं तरीही माणुसकीच्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे आणि जे कोणी असते त्यांच्या बाबतीत कारवाई करायला पाहिजे. हां, म्हणजे हे वेगळंच प्रकार मला हे बघायला मिळालेलं आहे की ज्या माणूस मेलेला आहे त्याच्यावरच हे केलेलं आहे. आणि जसा फारुख भाई आणि आमचे दुसरे पदाधिकारी सांगत होते की खूप सारे म्हणजे शादीखानेसुद्धा तिथे चाललेले आहे. म्हणजे हे सामान्य लोकांना माहीत आहे, पत्रकारांना माहीत आहे, हे अधिकाऱ्यांना जेव्हा माहीत असूनसुद्धा त्यांनी डोळे झाकलेले असेल तर मी त्यांना थेट प्रश्न विचारतो की हे इल्लीगल बिझनेस ऑपरेट करण्यासाठी आपल्याला दर महिन्यानं पॅकेट येतो की दर आठवड्याने पॅकेट येतो? आपल्याला जे हफ्ता मिळत असेल ते दर आठवड्याने मिळत आहे की दर महिन्याला मिळत आहे हे तुम्ही सांगा. नाहीतर असं ॲक्सिडेंट होणं आणि जे माणूस गेलेला आहे त्याच्यावर आपण FIR दर्ज करणे. मग जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही याच्यावर लक्ष घालून महानगरपालिकेचे जे दोषी कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर एक FIR रजिस्टर करायला पाहिजे. नाही, ही मी जे बोललेलं आहे ना की जे इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स तिथे आहे किंवा इल्लीगल बिझनेसेस तिथे जे फ्लरिश होत आहे, सगळं मीडियानाही तिथे जे उपस्थित होते त्यांना सगळ्यांना माहीत आहे, सामान्य लोकांना माहीत आहे. मग कमिशनरला का माहीत पडत नाही आहे? याचा अर्थ एकच आहे ना की काहीतरी साठगाठ तुम्ही घेत नसेल कमिशनर साहेब, मग तुमच्या खालचे अधिकारी काहीतरी साठालोटा करत असेल त्यांच्यासोबत. तर हे सगळ्यांवर आपण नियंत्रण आणा. महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड डिपार्टमेंट जे आहे, मला असं सांगण्यात आले 8 गाड्या आहे, 7 आहे, त्याच्यापैकी 3 काम करणारे नाही आहे. म्हणजे आपण काय होतं की जेव्हा प्लेनचं ॲक्सिडेंट होतं
मग सगळे एअरपोर्टची सेक्युरिटी रिव्ह्यू करण्यात येते. एका फायर ब्रिगेडचा इन्सिडेंट होतो त्याच्यामध्ये 8 लोक, मग त्याच्यानंतर सगळ्यांना कळते अरे आपल्याकडे 7 फायर ब्रिगेड होते, त्याच्यामागे 3 तर कामच करत नाही आहे, ते उभे आहे. तर असं न करता म्हणजे आपण प्रिकॉशनरी मेजर्स असं एमर्जन्सीचे सिच्युएशन जे आहे त्याच्यासाठी हाताळण्यासाठी आपण केलं असते तर बहुतेक मला असं वाटतं हे जीव वाचलं असतं. मला असं वाटतं की हे एक क्रिमिनल मर्डरसारखा एक आहे आणि हे मर्डर जे आहे ते करण्यामध्ये महानगरपालिकाची जे कर्मचारी आहे, फायर ब्रिगेड डिपार्टमेंटचे जे लोक आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा रजिस्टर व्हायला पाहिजे. सर, आपण 2 मेळावे देखील आज घेत आहेत महापालिकेच्या अनुषंगाने, याची काही तयारीची पायाभरणी सुरू आहे आता, किंवा भूमिका कशी असणार आहे महापालिकेची? नाही, महानगरपालिकेचं बघा, आमच्याकडे असं नाही आहे की काही फॅमिली रूल आहे. आमचे जे जिल्ह्याचे प्रमुख असते ते आमचे प्रमुख आहे. आता फारुख शाब्दी साहेब इकडचे आहे, आमचे अतिक सर जे आहे ते गोवंडीचे आहे, ते आम्हाला प्रस्ताव देतील आणि त्या अनुषंगाने एक गोष्ट मात्र नक्की आहे, जसं मी ऑलरेडी घोषणा केलेली आहे, पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे इलेक्शन्स आम्ही लढणार आहे. कारण आता 10-12 वर्षामध्ये MIM खूप वाढलेली आहे. लोकांनी आमच्या कामाच्या बाबतीत आम्ही कशा प्रकारे काम करतो हे बघितलेले आहे. आणि 10-12 वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर बोट दाखवायचे, हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे, तर हे सगळं पुसलेलं आहे. आम्ही 10-12 वर्षामध्ये जे लोकांनी काम केलेले आहे, आज मला वाटत नाही आहे की सोलापूरमध्ये कोणी फारुख शाब्दीला एक कम्युनल लीडर म्हणून बघत आहे. त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीचीही इमेज, तसं जसे आमचे दुसरे जिल्ह्यातले सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी काम करून जे दाखवलेलं आहे. आता आल्यावर यांची ही इच्छा होती की 1-2 पब्लिक मीटिंग्स करायची होती, तर आम्ही म्हटलं की ठीक आहे, पब्लिक मीटिंग्सही करू. पण निवडणुका होतात त्यावेळेस आपल्या युतीच्या चर्चा फक्त आधी वंचित बहुजन आघाडीचा सोबत होता, नंतर मागच्या वेळेस आपण महाविकास आघाडीला देखील प्रस्ताव दिलेला होता सोबत लढूयात म्हणून. आता हे महापालिकेच्या बघा, महाविकास आघाडीला मी हे जाणून की कुठल्याही प्रकारची युती होणार नाही, मी या कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होतं ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला. मी म्हटलं होतं की नाही, मग आपण सोबत लढू ना करके, आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. मग ते इतकं गोचीमध्ये आले होते की अरे आता उत्तर काय द्यायचं. त्यांचा आरोप हेच असायचे ना की भाई MIM म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतं. मग आम्ही तयार आहे. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं, आम्हाला माहीत होतं की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला घेणार नाही. ते आमचा वापर कशासाठी करणार की जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठेतरी आपल्याला फोडायचं आहे, तर ते फोडण्यासाठी आम्हाला त्यांना असं वाटत होतं की आम्ही सॉफ्ट पंचिंग बॅग आहे. तुम्ही जिथे फेलियर झाला तर कुणामुळे MIM मुळे. तर त्या अनुषंगाने मी हे दिलं होतं. आतापर्यंत कटल्या काय हे की बघा, लोकल इलेक्शन जे आहे ना ते लोकल लेवलवर डिसाईड होतो. समजा आता आमचे फारुख शाब्दी साहेबांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला हे एक गट तयार करायचं आहे, अलायन्स तयार करायचं आहे, याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझ्या पार्टीचे अध्यक्ष असदुद्दीन अवैसी साहेब घेणार आहे. हे रिझल्ट देणार असेल तर त्याचा सगळं निर्णय जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आम्ही सोडलेलं आहे. त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ शकतं तर नक्की ते करतील. फक्त आमची अपेक्षा हे राहणार आहे की जेव्हा तुम्ही जे काही निर्णय घेईल, आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे तर फक्त नतीजा रिझल्ट काय ते देणार आहे, त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर सोडतो. फक्त एका मतदारसंघापुरतं लक्ष देते, बाकीच्या मतदारसंघात लक्ष देणार का? 100%. आता काय आहे की आपल्याला माहीत आहे की मागच्या निवडणुकीमध्ये 1 लाखपेक्षा जास्त मतं आपल्याला मिळाली. 62,000 दोघं तिघं मीन्स आहेत ते आपले कॉल आहेत. आता जितकं हे होतं कुठे कमी पडलं आम्ही त्याचे असेसमेंट केल्यानंतर आता सगळं जे एरियाज आहे ते सगळं कवर करणार आहे. आणि आमची तर अपेक्षा हे आहे की जे नॉन मुस्लिम जे लोक आहे त्यांनीही आता MIMला वेगळ्या नजरेतून बघण्याची वेळ आलेली आहे.
ज्या असदुद्दीन अवैसीच्या बाबतीत आपण एका जातीवादी नेता म्हणून आपल्या लोकांमध्ये ज्याच्यामध्ये मीडियाचाही खूप मोठा रोल होता की त्यांची इमेज तयार करण्या. आता ते माणूस आम्हाला अभिमान आहे की भारताचं नेतृत्व करण्यासाठी ते अरब देशामध्ये जाऊन भारताचं नेतृत्व त्याने आपल्या जातीच्या आधारावर नाही, त्याने एक प्रामाणिक भारतीय म्हणून ते गेले होतो. आणि आपल्या सगळ्यांना याचा अभिमान वाटायला पाहिजे की जेव्हा आपल्या देशावर एक गंभीर परिस्थिती आली होती तर सर्वात ताकदीने बोलणारा कोणी नेता या देशामध्ये होता तर ते असदुद्दीन अवैसी साहेब होते. वंचित बहुजन आघाडीने ट्वीट केलंय तुम्हाला टॅग करून, असं म्हणतात की सुनने आया कि देवेंद्र फडणवीस के बहुत फोन आते हैं आपको आजकल, औरंगाबाद में शिंदे सेना को खत्म करके भाजपा की जगह बनाने के लिए आपने कॉन्ट्रैक्ट किया. असदुद्दीन ओवैसी को ये सब पता है और औरंगाबाद के सब कार्यकर्ताओं को पता है. बघा काय आहे की मागच्या काही दिवसामध्ये आपण बघितलं असेल की आपले जे कॅबिनेट मंत्री आहे समाज कल्याण मंत्री ज्यांचं नाव मी परिवार कल्याण मंत्री ठेवलेलं आहे, त्यांच्या बाबतीत मी खूप सारे पुरावे दिलेले आहे की कशा प्रकारचे भ्रष्ट कारभार सुरू आहे. आपल्याला सर्वांनी बघितलं असेल आणि मीडियाचाही धन्यवाद देतो ज्या प्रकारे आपण हे मुद्दा घेतलेला आहे. एका रिक्षा चालवणारा माणूस जे खूप अभिमानाने बोलतो, आम्हालाही आनंद आहे की एका रिक्षा चालवणारा माणूस आमदार होतो, खासदार होतो, हे लोकशाहीची ताकद आहे. पण याचा अर्थ हे आहे का की आपण हे तो 64 कोटीची एक हॉटेल आपण विकत घेतो आपल्या परिवाराच्या नावाने. मग दुसरा MIDCचा जे लँडचं प्रकरण मी बाहेर काढलं, 106 कोटी रुपयामध्ये आपण हे तो अल्कोहोलची दारूची फॅक्टरी तयार करणार आहे आणि त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांनी दिलेले आहे की 26 कोटी रुपये आम्ही स्वतःहून आपलं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. ठीक आहे, सेल्फ कुठून आणणार हे आम्ही प्रश्न उपस्थित केले. मग MIDCला आम्ही प्रश्न उपस्थित केले की 60 असे एंटरप्रिन्युअर्स आणि छोटे छोटे इंडस्ट्रियलिस्ट होते की जे आज भाड्याने जागा घेऊन शेंद्रा इंडस्ट्रियल एरियामध्ये ते काम करत आहे, आपली छोटी छोटी इंडस्ट्रीज एंटरप्रिन्युअरशिप ते करत आहे. आणि ते 60चे 60 जे आहे ते शुद्ध मराठी महाराष्ट्रीयन लोक आहे. मग आपण मंत्री साहेबांच्या विटच्या प्रकरणामध्ये त्यांचं उत्तर ऐकलं असेल, काय मराठी महाराष्ट्रीयन लोकांनी कारोबार करायचं का नाही? करा, पण अशा प्रकारचे धंदे नको करा की ते 60 लोकांनी MIDCला पत्र लिहिले होते की आम्हाला जागा द्या, आम्ही ते जागा विकत घ्यायला तयार आहे, आम्ही अनेक वर्षापासून भाड्याची जागा घेऊन आपण कारोबार हे करत आहे, इंडस्ट्री चालवत आहे. मग सगळे नियम डावलून सगळे नियमांची मतलब ऐशी तैसी करून MIDC ते डिरिझर्व करतो आणि डिरिझर्व केल्यानंतर हे प्लॉट त्यांना विना ऑक्शन आपण बघितलं असेल की मी MIDC ऑफिसला गेलो होतो तर त्यांचीच पुस्तिका सोबत घेऊन गेलो होतो आणि त्यांनाच विचारलं की 1 नंबर रूल तुमच्या MIDCचा ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये काय आहे. तर हे आहे की कोणताही प्लॉट आपल्याला कुणाला द्यायचं असेल 20% शिल्लक राहिलेले प्लॉट्सपैकी तर त्याचं ऑक्शन करावं लागतं. मग ऑक्शन मॅडम का नाही केलं तर गप्प. मॅडम न्यूजपेपरमध्ये ॲड द्यावा लागतं, हे तुमचा नियम सांगतो की न्यूजपेपरमध्ये ॲड द्यावं लागतं की हे प्लॉट आम्ही विकायला काढलेले आहे. दिलं का तर अधिकारी साहेब गप्प मौन. याचा अर्थ हे आहे की तुम्ही कुठेतरी आपला एक पॉवरचा सत्तेचा दुरुपयोग करत आहे. मग त्याच्यानंतर 5.5 कोटी रुपयाची हे प्रॉपर्टी, 1.5 कोटीची ती प्रॉपर्टी, मग त्र्यंबकेश्वर नाशिकला आपला रिसॉर्ट तयार होत आहे, शाजापूरला आपली हॉटेलचं काम सुरू आहे. हे खोके किती आपल्याकडे आता राहिलेले आहे? हे सगळं खोक्याचे पैसे असेल ना उसमें की कोट्यवधी रुपयेमध्ये तुम्ही हे सगळं प्रॉपर्टी इकट्ठा करत आहे. तर हे जेव्हा मी मुद्दा उपस्थित केला तर इनिशियली मला थांबवण्यासाठी त्यांनी काय केलं की काही गुंड लोकांना माझ्याकडे पाठवण्याचं हे केलं की इम्तियाज अलीच्या घरावर जाऊन आम्ही शेण फेकणार करके. मी म्हटलं तुमची माझी तयारी आहे, तुम्ही चर्चा करायला येत असेल तर माझी तयारी आहे की मी चर्चा करतो, तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाहिजे मी देतो. पण अशा प्रकारचे शेण फेन हे तुम्ही आणणार तर मी काही गप्प बसणार नाही आहे. तुम्हाला जसं उत्तर पाहिजे तसं उत्तर मी देऊ. अशा प्रकारचं तुम्ही भाषा वापरले तर. दुसरा म्हणजे मग त्यांनी काय केलं, काल त्यांनी सगळ्या पोलीस स्टेशन्सला पर्सनली फोन केले, पालकमंत्र्यांनी पोलीस कमिशनरांना फोन केला
की त्यांनी एका शब्दाचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे एका समाजाच्या भावना दुखावलेल्या आहे, तर तुम्ही FIR रजिस्टर करा. तर अनेक पोलीस अधिकारी मला फोन केले की साहेब आता आम्ही काय करू, ते आम्हाला धमकी देत आहे की तुझ्या ट्रान्सफर करून टाकेल, आत्ताच्या आत्ता तू FIR रजिस्टर कर. आणि त्याच्या दबावाखाली येऊन त्यांनी FIR माझ्या विरोधात रजिस्टर केलं. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे, ते सरकार आहे त्यांची, तुम्ही कशाला त्रास घेतात, तुम्हाला जे करायचे आहे तुम्ही करा. मग त्यांनी FIR रजिस्टर केली. त्यांना माहीतच नाही होतं की जे डॉक्युमेंट संजय शिरसाट साहेबांचा जे डॉक्युमेंट आहे की ज्याच्यावर त्यांनी वर्ग 2ची आमच्या SC समाजातले गोरगरीब लोकांची जमीन त्यांनी कलेक्टरला हाताशी धरून कशा प्रकारे आपल्या मुलांच्या नावावर ट्रान्सफर केली, त्या डॉक्युमेंटवर काय लिहिलेलं आहे तर ते शब्द आहे. आता त्यांचा डॉक्युमेंट मी आज दाखवले. मग हे सगळे जे पोलीस स्टेशनाच्या समोर जाऊन इम्तियाज जलील मुर्दाबाद, इम्तियाज जलील मुर्दाबाद हे जे बोलत होते, आता त्यांना वाटलं की अरे बापरे आपण तर फसलं. महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या डॉक्युमेंटवर हे लिहिलेलं आहे. आता ते डॉक्युमेंट माझ्याकडे घेण्यासाठी खूप सारे ते समाजाचे लोक माझ्याकडे आले, द्या ना जावा आम्हाला पेपर द्या, आम्ही आता निवेदन देणार आहे डिव्हिजनल कमिशनरला, कलेक्टरला, पोलीस कमिशनरला. हे सगळं फक्त या कारणाने होत आहे की मला कुठेतरी गप्प बसवण्यासाठी. आणि हे जे लोक आता ट्रोल करू लागले की देवेंद्र फडणवीस फोन करत आहे, इम्तियाज जलीलला दररोज फोन करत आहे, तर मी उत्तर देताना आज मीडियाला हे सांगितलं की देवेंद्र फडणवीस नाही, मला डोनाल्ड ट्रम्पचे फोन येऊ लागले. डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा मला फोन केलं आणि त्यांनी काय म्हटलं मला कि इम्तियाज जी, मेरे पार्टी के जितने भी विधायक हैं, आमदार हैं, उनके ऊपर मुझे विश्वास नहीं है, आप ये मुद्दा उठाइए. मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला की माझ्या पार्टीचे जे आमदार त्या शहरामध्ये आहे त्यांचाही अशा प्रकारचा भोंगळ कारभार सुरू आहे, म्हणून ते गप्प बसलेले आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्पचा फोन दररोज येतो मला, मोदी साहेब फोन करतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब फोन करतात. आता काय आहे, मी त्याच्या बाबतीत खूप बोललेला आहे. आता काय आहे की त्यांचे जे खालचे जे आहे ना, त्यांना असं वाटतं की मी कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायचेच नाही याच्या बाबतीत. बोललो का ते सगळं ट्रोल करायला सुरुवात करतात. माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे, म्हणून त्याच्या बाबतीत मी जास्त बोलतो. मी सहमत आहे कारण आपण महाराष्ट्रातले काही इलेक्शनचे रिझल्ट्स बघितलं. माझा स्वतःचं उदाहरण देतो. मी सेकंड लास्ट फेरी तक मी लीड करत होता. 56,000 पर्यंत माझी लीड होती. ते लास्टच्या राऊंडमध्ये संपली 2,000ने. तुम्ही दुसरे अजून किती कॅन्डिडेट्स आहे की ज्यांचा रिझल्ट कशा प्रकारे चेंज करण्यात आला. एक मनसेचा कॅन्डिडेट होतं, त्याचं स्वतःच्या परिवारातले मत मिळाले नाही, 0 आहे त्याचे. म्हणजे परिवारातले कमी से कम उसकी बीवी तो देंगी ना, तो बीवी ने भी नहीं दिए, बच्चों ने भी नहीं दिए, माँ ने भी नहीं दी, 0 मत. तर हे सगळं नाही आहे का. माझी अपेक्षा हे आहे की लोकशाहीमध्ये लोकांना जे पाहिजे, नरेंद्र मोदी साहेबांनी एकदा स्पष्ट करून सगळ्यांना गप्प बसायला पाहिजे कि ठीक है, आप लोगों को चाहिए ना बैलेट पेपर के ऊपर, हम इलेक्शन अब बैलेट पेपर के ज़रिए कराएंगे. तुम्ही कशाला इतकं वर्ष का EVM मशीन होती का. मग माझ्या मनात ही शंका आहे, यांच्या मनात ही शंका आहे आणि आपल्या मनात ही शंका आहे की कुठेतरी झोल होत आहे. म्हणून एकदा स्पष्ट करून टाका ना की आम्ही पुन्हा बॅलेटमध्ये, मग आपल्याला बघायला मिळेल की त्यांची सत्ता कुठे जाते. मग माध्यमांना बोलताना वारंवार घाबरतात, माध्यमांना बोलताना त्यांची भाषा बदलली, ते घाबरलेत का कोण. संजय शिरसाट प्रामाणिकपणे इन्क्वायरी झाली तर जेलमध्ये असतील, प्रामाणिकपणे. आणि मी काय केलेलं आहे, त्यांना असं वाटतं की मी फक्त त्यांना टार्गेट करत आहे. आता मी यांना टार्गेट केल्यानंतर इतकं लोक मला दुसऱ्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांचा पुरावे देत आहे की साहेब हे बघा यांची प्रॉपर्टी आहे, हे बघा, आणि कुणालाही सोडणार नाही. आता मी काय केलेलं आहे की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यपालांना पत्र पाठवलं. काल माझा दुसरा रिमाइंडर होता त्यांना की साहेब मला काही वेळ द्या. आपण इतकं मोठं भाषणं करताना
की आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करू करके, तर मी ते भ्रष्टाचाराचा तुम्हाला पुरा एन्सायक्लोपीडिया आहे तुमच्या हातात मी देतो. मी अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते आहे विधान परिषदचे, त्यांना दिलेलं आहे. अपेक्षा हे केली की कमीत कमी ते विधान परिषदेमध्ये विधानसभामध्ये ते उचलतील करके. मुख्यमंत्री मला टाईम का देत नाही, राज्यपाल का टाईम देत नाही आहे, सगळं पुरावा तुम्हाला देतो ना. आणि मग मी काय केलं आणि समजा त्यांनी नाही दिलं तर मुख्यमंत्र्याचे जे जे भाषणं भ्रष्टाचारच्या संबंधित आहे ते सगळं काढलेलं आहे. आता मुंबईमध्ये जाऊन किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आमची सभा होणार तर ते येणार आपल्या प्रचारासाठी, मग तेच भाषण करणार की आम्ही किती स्वच्छ कारभार चालवत आहे. ते त्यांचे भाषण मी त्यांना ऐकवणार आहे. आणि त्यांचं भाषण म्हणजे कुठल्या प्रकारचं भाषण, अजितदादाचा, अशोक चव्हाणच्या बाबतीत आहे, विखे पाटलांच्या बाबतीत आहे, हे दुसरे जे मंत्री राणे साहेब, हे सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी काय काय बोलले होते. मी नाही बोललं, ते काय बोलले होते ते पुन्हा आठवण करून देण्यासाठी त्याचे रील्स तयार करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे त्यांची सभा होईल दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे ते स्क्रीनवर दाखवणार आहे. अरे कोण करणार, वरपासून तर खालपर्यंत सगळे खाणारे बसलेले आहे. नाही तर काय मुख्यमंत्र्यांना हे काही मीडियामध्ये दिसलं नाही का की संजय शिरसाटचा. माझी तर प्रामाणिक अपेक्षा हे होती की जेव्हा विट्सचं प्रकरण घडलं होता त्याच दिवशी त्यांनी एक हाय लेवल इन्क्वायरी लावायला पाहिजे होतं की कलेक्टर ऑफिसच्या लोकांनी कशा या मंत्र्यांना खुश करण्यासाठी किंवा ते प्रॉपर्टी देण्यासाठी कशा प्रकारचे लॉचं सगळं हे करून त्यांना मदत केली होती. एक सेकंड, नाही मी काय हे की मी आता माझ्या जिल्ह्यामध्ये त्या कमी आहे का आहे ना माझ्या मराठवाड्यात नहीं मी देतो ना. ते सरप्राइज काहीतरी सरप्राइज ठेवायला पाहिजे ना उसमें. मैं अभी से बोल डालूंगा तो वो पूरे कागजात. आता मी तुम्हाला सांगतो की एक संजय शिरसाटला तुम्ही उठल्यावर टी व्ही चॅनलवर कोण दोन संजय तुम्ही बघतो दररोज सकाळी, दोन संजय आहे. उठल्यावर तेच तोंड आपल्याला बघावा मिळतं, संजय राऊत, संजय शिरसाट. आता संजय शिरसाट जे जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो, जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो, ते सीरिया, पॅलेस्टीन आणि इस्रायलचं काय चाललेलं आहे, डोनाल्ड ट्रम्प, इलॉन मस्क कशाला भांडत आहे, काय चाललेलं आहे, ते सगळं मुद्द्यावर बोलणारा माणूस ते म्हणतो की नाही मी 8 दिवसानंतर बोलणार. मग 8 दिवसात कशासाठी की 8 दिवसामध्ये त्यांनी मोठे चार्टर्ड अकाउंटंट्सला घरी बसवले की बाबा हे माझं अकाउंट, हे माझ्या मुलाचं अकाउंट, हे माझ्या दुसऱ्या मुलाचं अकाउंट, हे माझ्या बायकोचं. आता अकाउंटमध्ये तर काही दिसत नाही. बायकोच्या अकाउंटवर 25 लाख रुपये वर्षाची उत्पन्न आहे. कर्ज किती आहे बँकांनी दिलेली आणि प्रायव्हेट फंडांनी 12.5 कोटी रुपये, 12.5 कोटी रुपये, 25 लाख वर्षाची ज्याची उत्पन्न आहे. तर कोण दिलेले आहे, कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारावर हे केलेले आहे. MIDCच्या लँड घेताना एक मोठ्या बिल्डरचे सगळे डॉक्युमेंट्स दाखवण्यात आले. लँड मिळाली ते बिल्डरला हाकलून दिले. तर हे जे सगळं प्रकरण आहे ना खूप गंभीर आहे. मला माहीत नाही आहे की याच्या बाबतीत हे काय करणार आहे. मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला, CBIला सगळ्यांना पाठवणार. त्याच्यानंतर वेळ आली तर मी कोर्टात जाणार होतो, पण मी आता जाणार या कारणाने नाही आहे की कारण त्यांनी काल मीडियाला सांगितलं की मी इम्तियाज जलीलला नोटीस पाठवणार. मी रिक्वेस्ट करतो त्यांना की 38 तासामध्ये पाठवा मला. खूप मी वाट बघत आहे आपली की लवकरात लवकर पाठवा मला नोटीस, तर आपण कोर्टामध्ये भेटू. गाझामध्ये जो नरसंहार चालू आहे त्याच्या विरोधात आज UN मध्ये एक शांती कराराचा करार झाला. त्या करारामध्ये भारतानं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. देश तटस्थ राहिले तर भारताने देखील त्या सगळ्या नरसंहाराच्या बाबतीत शस्त्रसंधी जी व्हायची तटस्थ भूमिका घेतली. आपण कशा पद्धतीने नाही काय हे की जे गाझामध्ये, फलस्तीनमध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये लाखोंच्या संख्येने आपण विचार करू शकत नाही की आज फलस्तीनमध्ये कशा प्रकारे नरसंहार सुरू आहे.
आणि भारत म्हणजे खूप प्रमुख मोठा देश आहे आणि नॉन व्हायलन्स जगाला कोणी सांगितलं असेल नॉन व्हायलन्स ॲजिटेशन काय असतं तर या देशाला नाही जगाला महात्मा गांधींनी दाखवले होते आणि त्या देश जेव्हा अशा प्रकारचे जगात कुठेही हिंसा होत असेल आणि तटस्थ भूमिका घेत असेल तर किती आपण प्रवास केलेला आहे नॉन व्हायलन्सपासून व्हायलन्सला प्रमोट करण्यासाठी निर्णय घेणारा सरकार आज आपण या देशामध्ये बघत आहे. शनी मंदिरातून 168 कर्मचाऱ्यांना काढले त्यातले 114 आहेत ती मुसलमान समाजाचे होते. शिस्तभंगाची कारवाई म्हणून ते काढण्यात आले. कसे बघताय? नाही काय आहे की आता महाराष्ट्रामध्ये एक आपली संस्कृती होती आपण सर्व लोक सगळं सण जे आहे ते कशा प्रकारे साजरे करायचे आपल्यालाही माहीत है. आपका बचपना और मेरा बचपना भी जो गुज़रा है हमको पता नहीं था कि ईद में हमारे सभी हिंदू भाई आते थे दिवाली में हम भी जाते थे फराळ खाने के लिए उसमें पण आज एक असा प्रकारचा वातावरण तयार करण्यात आलेला आहे की म्हणजे हिंदूच सण साजरी करणार आहे मुसलमान म्हणजे मुस्लिमांचंच हे आहे. सण आला की आपल्याकडे नाही का पोलिसांचा ताण वाढू लागला की बाबा हे सण आता शांतिपूर्ण तरीके से आणि हे जे आपल्या आपण जे म्हटलेले आहे शनी शिंगणापूरच्या बाबतीत बघा या देशाची संस्कृती होती आणि अनेक ऐसे मंदिर आहे कि जहाँ पर मंदिर किसी भगवान की है लेकिन फूल की दुकान जो है वो किसी मुसलमान की है. नारियल कोई और बेच रहा है अगरबत्ती कोई और बेच रहा है लेकिन ये सब मिल के जाते थे तो उस भगवान की पूजा के सामने है तो ये सब सामग्री लेकिन आज जे माहोलच तसा तयार करण्यात आलेला आहे आणि समजा मी त्याचा विरोध केला ना तर ते फॉरन मला नाही का देशविरोधी तू कशाला बोलतो तू आमच्या मंदिराबाबतीत कशाला बोलतो आम्ही घेतलेला निर्णय आहे आमच्या भगवानच्या बाबतीत तू कशाला बोलतो अशा प्रकारचे कमेंट्स करणारे जे बिनडोक आहे ज्यांना काही काम राहिलेलं नाही आहे असे अनेक लोक आपल्याला बघायला मिळतात. सर गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडूंचं आत्महत्या उपोषण सुरू होतं आणि जवळपास कार्यकर्ते आक्रमक आज त्यांनी उपोषण सोडलेलं आहे कशा पद्धतीने समिती गठीत करण्याचा आणि नाही हे फालतू नाही हे फालतू धंदे आहे. जेव्हा सरकार समिती तयार करतो याचा अर्थ हे होतो की त्यांना काही निर्णय घ्यायचे नाही आहे. म्हणजे एक आहे ना कमिटी पे कमिटी मग हे कमिटी काही वर्ष लावणार काही महिने लावणार आणि त्याला स्टडी करण्यासाठी त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी दुसरी कमिटी तयार करण्यात येते. आता शेतकरींच्या बाबतीत तुम्हाला काय कमिटीची आवश्यकता आहे. तुमच्याकडे आकडे आहे या देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या कुठे होत आहे तर आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे. कुठेतरी आपण चुकत आहे म्हणून देशामध्ये कुठलेही इतक्या प्रकारचे आत्महत्या होत नाही जितकं आपल्या महाराष्ट्रामध्ये. साहुकारांचा कसा धंदा ग्रामीण एरियामध्ये सुरू आहे हे आपल्याला माहीत आहे. बोगस फर्टिलायझर्सची फॅक्टरी कुठे कुठे आहे आणि आज ही बोगस बियाणे आणि बोगस फर्टिलायझर्स आपल्या शेतकऱ्यांना पुरवण्यात येत आहे. हे सगळं नेक्सस जे आहे ते आपल्या सरकारमध्ये बसलेले मंत्री ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचा स्टाफ हे सगळ्यांना माहीत आहे. पण इतका मोठा कारोबार झालेला आहे की काही 100, 200, 500 शेतकरी अजून मेले तर आता कोणता पेपर कोणता न्यूजपेपर मला दाखवा कोणता न्यूज चॅनल असा आहे की एक शेतकरी मेला तर त्याची बातमी आपल्याला पान नंबर 1 वर बघायला मिळतं. 1, 2, 3 असं काय इतकं ते संक्षिप्त असतं ना या म्हणजे तर आता संक्षिप्त झालेलं आहे. नाही दादा माझ्याकडे कामच राहिलेलं नाही आहे. खासदारकीमध्ये गेलो आमदारकीमध्ये कशा प्रकारे सगळे लोक इकट्ठा झाले होते कशा प्रकारचं मी आपल्याला एक उदाहरण देतो की जे MIDCचे जे CEO आहे गिरासे नावाचे अधिकारी आहे ते माझे इलेक्टोरल ऑफिसर होते माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीचे जे अतुल सावेच्या विरोधात मी इलेक्शन लढलं तर माझ्याकडे इतके पुरावे होते की भाजपवाले कुठे पैसे वाटत होते सगळे एव्हिडन्स सोबत बोलतो मी. काय काय धंदे त्यांचे सुरू होते हे सगळं इलेक्शनच्या दिवशी कशा प्रकारे ते बोगस बाहेरून लोक आणून ते बोगस मतदान सगळे एव्हिडन्स होते माझ्याकडे. आता मी सगळं तक्रार तयार करून मी कुणाला दिलं
तर तेच गिरासे साहेबांना दिले, कारण ते आमचे रिटर्निंग ऑफिसर होते. माझी अपेक्षा होती की त्यांनी काहीतरी इन्क्वायरी करून मला सांगावे की इम्तियाज अली तू खोटं बोलत आहे, हे सगळं खोटे आरोप आहे. काही दिवसानंतर मला कळलं तेच गिरासे साहेब अतुल सावे साहेबांचे OSD झालेले आहे. आता ते OSD आहे. आता मी कुणाकडे जावा हे तुम्ही मला याचं उत्तर द्या की जेव्हा इतकं ओपनली असा सिस्टम चालत असेल की जिथे न्याय मागणारा ती जाणार कुठे. तर काम काही नाही आहे. 5 वर्ष नाही का फक्त या लोकांवर नजर ठेवतो. पुढच्या काही जागा बूम घेऊन प्रश्न विचारताना दिसतील का इंटरव्ह्यू लोकांना पुन्हा जे पहिल्याची नोकरी असेल तर द्या, करतो मी तसंही आपल्याकडे. शेवट उद्धवराज हां हां दोघंही मित्र आहेत तुमचे. नाही नाही, दोघे सगळे लोक मित्र आहे, म्हणजे असं नाही हे की ठीक आहे राजनैतिक माझी तर अपेक्षा हे आहे की ठीक आहे वैचारिक मतभेद राजनैतिक मतभेद असेल, पण मी उद्धव साहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनीती करायची आहे. त्यांचे ते वडील करत होते. बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे. जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आणली असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी आणलेली आहे, हे सत्य आहे. पण त्यांच्या मुलांनी किंवा आदित्यनेही कधीही याला महत्त्व दिलं नाही. ते लोकांची राजनीती आणि जेव्हा हे सगळं गुजरातीयांनी मिळून ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं. मलाही वाईट वाटलं त्याचं की नाही एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती शिवसेना, म्हणजे त्याच्या फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. मग कशा प्रकारचे खोके देऊन सगळ्यांना बोलवले. आता माझी अपेक्षा हे आहे की राजनीतीमध्ये काही ते आमचे प्रतिस्पर्धी आहे, ते आमचे अपोनंट आहे, पण मला असं स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हाकलायचं असेल तर नवीन कॉम्बिनेशन्स करण्याची आवश्यकता आहे. आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांचं आहे. ते दोघं एकत्र आले. ते किती घाबरले. मला असं सांगण्यात आलं की देवेंद्र भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला. काय सांगितलं असेल त्यांना की बाबा तू मत जा, हम तेरी फाइला वाइला सब बंद कर देते है करके, तू मत जा वहाँ पे करके. त्यांना माहीत आहे की मराठी लोक आजही जे ओरिजिनल शिवसेना आहे त्यांच्यासोबत आहे आणि ज्यांना पैशाचं लालसा आहे ते खोकेवाले सगळे तिथे गेलेले आहेत. कधी आहे? अच्छा, हार्दिक शुभेच्छा राजसाहेब. आता काय बोलू? मनसे नेते प्रकाश महाजन असं म्हणतात. स्पष्ट सांगितलं सोलापूर महानगरपालिकेमध्ये स्थानिक लेवलला काँग्रेस सोबत महाविकास आघाडीसोबत युती करणार का आहे? नाही, मी जसं म्हटलेलं आहे की त्याचा सगळं अधिकार जे आहे ते आमचे नेते फारुख शाब्दी साहेब आहे. जे आदेश ते देतील ते ओवैसी साहेब आणि इम्तियाज जलील मानणार आहे. काय संभाजीनगर अशी युती होऊ शकते का महाविकास आघाडी? काय मला खऱ्या अर्थाने इथे दुसऱ्या पक्षांची काय ताकद आहे हे मला इतकं माहीत नाही जितका यांना माहीत आहे. तुम्ही ज्या शहराच्या बाबतीत बोलत आहे तिथे दुसरं पक्ष राहिलेलंच नाही आहे. आमची थेट फाईट कोणाची असणार आहे हे सगळं एकत्र येणार आहे. आणि तुम्ही मागच्या अनेक दिवसापासून एक न्यूजपेपर आहे ते मोठे मोठे नेत्यांना इंटरव्ह्यू घेत आहे. तर भाजपचं घेतले, एकनाथ शिंदेचं घेतले, अजित पवारांचं घेतले आणि दुसरा उद्धव ठाकरेशी. आणि पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यांना की तुमची फाईट कुणाशी आहे करके. ती चारींनी काय म्हटले की MIM सोबत आमची फाईट आहे करके. तर आम्ही तिथे खूप ताकदवर आहे. तर आम्हाला तिथे काही अलायन्स करण्याची आवश्यकता वाटत नाही आहे. सर, मनसे नेते प्रकाश महाजन असं म्हणतात की कोणत्या शब्दाने समाजाचा अवमान होतो याचं भान इम्तियाज जलीलांनी राखलं पाहिजे. मागच्या काही दिवसामध्ये ते पण खूप हेडलाईन्समध्ये येत आहे असं. तर मला काय बोलायचं आहे ते त्याचा निर्णय मी करणार आहे. कोणता दुसरा नेता मला हे सांगू शकत नाही. मला माहीत होतं की हे जे शब्द आहे हे शब्दवर बंदी आणण्यात आलेली आहे. मग बंदी फक्त इम्तियाज जलीलवर आहे. महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट मी आज दिलेला आहे. माझ्या फेसबुक पेजवर ते डॉक्युमेंट मी टाकलेला आहे. त्या महाराष्ट्र सरकारने ते वापरू शकतं.
इम्तियाज जलीलने वापरला की इमिजिएट सगळ्यांची भावना दुखवली आणि सगळे गेले पोलीस स्टेशनच्या समोर, इम्तियाज जलील मुर्दाबाद मुर्दाबाद. आता तेच मुर्दाबाद जे आमचे जिल्हाधिकारी आहे त्यांच्या विरोधात करा. संजय शिरसाट साहेबांना मी आवाहन करतो, आपल्या समाजाशी प्रामाणिक असेल तर तुम्ही एक पत्र लिहा की जिल्हाधिकाऱ्यांवर ही असाच प्रकारचा FIR व्हायला पाहिजे. ठीक है साहब, धन्यवाद. अरे होगा ना रे भाई, आप कितनी भाषा नहीं, मेरे को हिंदी आती नहीं है तो आप बस मंदिर से एक डिसमिस किया गया. देखिए शनि शिंगणापुर का जो मैटर है वो एक बात समझ ले, इस देश की हकीकत ये है कि आप अजमेर शरीफ की दरगाह चले जाइए या मुंबई में हाजी अली की दरगाह पे चले जाइए, तो वहाँ पर आपको देखने को मिलेगा कि वहाँ पर सिर्फ एक जाति, एक धर्म या एक मज़हब के लोग नहीं आते हैं. हर एक की आस्था अपने अपने हिसाब से वो वहाँ पर जाते हैं. लेकिन अगर हम धर्म के नाम पर, जाति के नाम के ऊपर अगर लोगों से ये कहेंगे कि नहीं आप यहाँ पर नहीं कारोबार कर सकते हैं करके, इस देश की खूबसूरती इसी बात के अंदर थी कि आज जितने भी बड़े मंदिरें देखेंगे तो उस मंदिर में भगवान की मूर्ति तो ज़रूर रहेगी, लेकिन सामने बेचने वाला, नारियल बेचने वाला कोई और जाति का रहेगा, फूल चढ़ाने वाला, जो फूल का कारोबार करने वाला है वो किसी और जाति का रहेगा करके. ये हमारे देश की पहचान, हमारे देश की तहजीब और हमारी संस्कृति थी. लेकिन अब जिस तरीके का माहौल तैयार इस मुल्क के अंदर, और ख़ास तौर से भारतीय जनता पार्टी सत्ता में आने के बाद ये जो समाज के बीच में दरारें और दीवारें पैदा करने का काम कर रही है, उसी का नतीजा है कि ये शनि शिंगणापुर के अंदर किया गया है. हम इसकी निंदा करते हैं और वहाँ के जो भी मैनेजमेंट है उनसे अनुरोध करते हैं कि ये तहजीब को आप ख़त्म मत होने दीजिएगा. उसमें आने वाले समय में महाराष्ट्र में स्थानीय स्वराज्य संस्था के चुनाव होंगे, क्या MIM पार्टी गठबंधन के साथ लड़ेगी या फिर अकेले ही चुनाव? देखिए, जब लोकल बॉडी इलेक्शंस होते हैं, ये हर अपने अपने ज़िले के अंदर अपने अपने अलग गणित होते हैं, अपने अपने अलग कैलकुलेशंस होते हैं. ऐसा नहीं है कि एक महाराष्ट्र लेवल के ऊपर एक पॉलिसी तैयार की जाएंगी कि हम इसके साथ गठबंधन करेंगे, इसके साथ नहीं करेंगे. हो सकता है कि यहाँ पे अगर कोई मजबूत अलायंस बन रहा है तो वो मजबूत अलायंस यहाँ पे बन सकता है, दूसरी जगह पे नहीं बन सकता है, दूसरी जगह पे कोई और बन सकता है. शोलापुर के हद तक हमने ये फैसला किए हैं और महाराष्ट्र के तमाम जितने भी हमारे प्रमुख पदाधिकारी हैं तो उनके ऊपर हमने ये फैसले छोड़ दिए हैं कि वो हमें बताए कि यहाँ पर अगर अलायंस करना है तो किसके साथ करना है. हमारी उम्मीद सिर्फ इतनी है कि नतीजे हमको आने चाहिए, और वो नतीजे आने के लिए अगर हमारे सदर फारूक शाब्दी साहब को लगता है कि हमको इसके साथ अलायंस करने का है तो ये फ़ैसला वो करेंगे. और पार्टी के अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब और उनका सेवक इम्तियाज़ जलील है तो इनके फैसलों को कबूल करें. लोकसभा हो, विधानसभा हो, जहाँ पर इंडिया अलायंस टक्कर नहीं दे पाई एनडीए, तो क्या MIM बिना किसी अलायंस के साथ टक्कर दे पाएगी? देखिए, मैंने आपको बताया हो ना कि लोकल बॉडी इलेक्शंस जो होते हैं वो स्थानिक लेवल के ऊपर, स्थानिक मुद्दों के ऊपर होते हैं. लोकसभा का इलेक्शन आप प्रधानमंत्री के कैंडिडेट को देखकर है तो फैसला करते हैं. विधानसभा के अंदर अलग मुद्दों का, राज्य के मुद्दों को लेकर होता है. लेकिन लोकल लेवल के ऊपर आप जब कॉरपोरेटर चुनते हैं तो आप ये देखते हैं कि उसने है तो मेरे गटर का, नाली का काम किया है क्या, मेरे को पानी मिल रहा है क्या, मेरा ओपन स्पेस है क्या, मेरे पास गार्डन है क्या. तो ये जो स्थानिक मुद्दे होते हैं उस बुनियाद के ऊपर इलेक्शन लड़े जाते हैं. तो अब हम भी लड़ेंगे इन मुद्दों के ऊपर. कई सालों से मुस्लिम राजनीति के ऊपर ही MIM को खासकर देखा जा रहा है. जो बाकी के जमातें हैं, बाकी के जातों की MIM में कब एंट्री होगी या उसके लिए आप क्या करेंगे? यहाँ के कोई नेता होंगे बड़े बड़े, अगर कोई खासदार आमदार आना चाह रहे होंगे तो हमारे दरवाजे खुले हैं, आ जाइए. बोलो. स्थानिक लेवल के जो जिला कार्यकारिणी है, शहर कार्यकारिणी है, उसका पदाधिकारी निवड वगैरह कुछ निकला प्रदेशाध्यक्ष? देखिए, अभी तो फ़िलहाल हमने महाराष्ट्र के अंदर ये फैसला किया है कि हम ऑब्जर्वर्स बनाएंगे. ऑब्जर्वर्स बना के उनके अंडर है तो इलेक्शन तैयार करेंगे. जिस किसी इलाके से हमें ये रिपोर्ट मिलेंगी कि यहाँ पर नतीजे अच्छे आए हैं करके, हाँ, तो वहाँ पे है तो हम फ़ौरन है तो ज़िला बॉडी के ऊपर लेंगे, सिटी बॉडी के ऊपर उनको एब्जॉर्ब करेंगे. अभी फ़िलहाल इलेक्शन इतना क़रीब है कि हम नई बॉडी बनाने के अंदर फिर वाद विवाद शुरू हो जाता है, मांगने वाले ज़्यादा होते हैं, तो हम रिजल्ट ओरिएंटेड अभी बॉडीज़ बनाएंगे. आने वाले चुनाव को लेकर MIM की क्या रणनीति रहेगी?
पूरी ताकत के साथ लड़ेंगे साहब। महानगर पालिका, नगर पालिका, जिला परिषद, पंचायत समिति, ये पूरे इलेक्शंस पूरे महाराष्ट्र के अंदर लड़े जाएंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।